नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. ते काय म्हणजे आज आमच्या घरी निजामाबाद तेलंगणा येथे श्री स्वामी समर्थ महाराज आले. महाराजांची प्राणप्रतिष्ठा करून झाली. हे बघा, आज महाराजांची सेवा झाली, भजन झाले, आरती झाली, सगळं झाली. आणि सेवा करताना काय झालं म्हणजे महाराजांनी त्यांच्या चरणी आमच्याद्वारे करून घेतलेली सेवा रुजू करून घेतली. ते कसं बघा, महाराजांच्या डोक्यावर फुलं होते, हे सगळे लाल फुलं वाहिलेले. त्यातून एक फूल महाराजांच्या चरणापाशी आशीर्वाद म्हणून पडलं आहे आणि अजून एक पिवळं फूल नैवेद्याच्या ताटलीमध्ये पडलं आहे. हे महाराजांचा संकेत आहे. ह्या फुलांच्या रूपामध्ये महाराजांनी आपल्या सगळ्यांना संकेत दिला आहे. आज आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे, कारण की आमच्या निजामाबाद तेलंगणामध्ये महाराजांचे केंद्र नाही आहे. जुनं काही हे महाराजांचं केंद्र आहे, महाराजांचंच घर आहे. आम्ही महाराजांच्या घरामध्ये राहतो. बस महाराज आमच्या सगळ्यांच्याकडून तुम्ही अशीच खूप अखंड सेवा करून घ्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाद राहू द्या, हेच तुमच्या चरणी प्रार्थना. आता आपण महाराजांना औक्षवण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज, गुरुपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना पण गुरुपौर्णिमाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण महाराजांचे दर्शन घ्यावे, नमस्कार करावा, कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. महाराज कुठलंच काही ठेवून घेत नाहीत आपलं. आपण श्री स्वामी समर्थ लिहू तर त्या सेवेचं पण आपल्याला फळ नक्कीच महाराज देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज, तुमचे खूप खूप मनापासून आभार, जे की तुम्ही निजामाबाद तेलंगणा इथे आमच्या घरी वास्तव्य केला. अशीच सेवा आमच्याकडून करून घ्या, सगळ्यांकडून करून घ्या. सगळ्यांचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ.